हाय फ्रेंड्स, एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. हे जे आहे हे बांबू ट्रीचे जे कोवळे कोवळे कोंब असतात ते आहे आणि याची भाजी खूप छान होते. हे माझ्या आईने आणले गावावरून. हे वरतून नीट क्लीन करून घ्यायचे आणि आपल्याला हवं त्या शेपमध्ये आपण कट करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये टाकायला मी कोलंबी आणली होती, माय फेवरेट कोलंबी. रेडवाली आणली होती जी खूप टेस्टी लागते. कोलंबी नीट क्लीन करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि हळद मिक्स 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 आणि 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचंय. कांदा, कढीपत्ता, लसूणचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपल्याला. आणि कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि कांद्याला फोडणी द्यायचे. कांदा थोडासा ब्राऊन करून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये हे जे आपण कट केलेलं होतं बांबू ट्री ते टाकायचे. देन मिक्स मिक्स मिक्स. आणि हे जे बांबू ट्रीचे जे कोंब आहे ते थोडं शिजायला वेळ लागतो आपल्याला. सो आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये जी आपण मॅरिनेट केलेली कोलंबी होती ती टाकायची. परत 5 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये याला एवढा गोल्डन कलर येतो ना, छान, खूप मस्त कलर येतो. मग आपल्याला हळद, मी मालवणी मसाला यूज केलेला आहे. मालवणी मसाला टाकायचा आहे. आणि माझा फेवरेट किचन किंग मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये. आपल्याला जसा हवा तेवढा आपण टाकू शकतो. देन मिक्स मिक्स मिक्स. कोलंबीचा उग्र वास येतो म्हणून आपल्याला 3 ते 4 कोकम टाकायचा आहे. आणि चवीपुरता मीठ. परत मिक्स 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 करून घ्यायचे. आणि 5 मिनिटं मसाले शिजवून शिजवून घ्यायचेत आपल्याला. भाजी रेडी. माझ्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला वाटेल की काय बनवलं हिने, पण ट्रस्ट मी, टेस्ट केल्यानंतर खरंच खूप टेस्टी लागली ही भाजी. तुम्ही पण ट्राय करून बघा.